नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वरईच्या पिठाची भाकरी आणि बटाट्याची आमटी. नॉर्मली उपवासाला आपण शाबूची खिचडी खातो, पण काहीतरी वेगळं म्हणून आज मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. यासाठी बटाट्याची आमटी बनवायला घेतलेली आहे. तेलामध्ये मी घातलेले आहेत जिरं आणि बाकी शॉट घ्यायला मी विसरले होते, पण बाकी मी यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे, बघू शकता. आणि बटाटे मी ॲड केलेले आहेत त्यामध्ये. हे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मी कोथिंबीर आणि जे कोथिंबीर आणि हिरवी मिरच्याचं वाटण करून घातलं होतं, त्याच वाटण ज्यामध्ये केलं होतं मी कुकरच्या भांड्यात, त्यातच मी पाणी घातलेलं होतं. ते व्यवस्थित स्वच्छ करून मी त्यात घातलेलं आहे, बघू शकता. आणि ही आपली बटाट्याची आमटी जी आहे ती रेडी आहे. मंडळी, ही बटाट्याची आमटीची रेसिपी मी परत एकदा तुमच्यासोबत शेअर करेल, कारण ज्या वेळेला मी हे सगळं घेत होते, शूट करत होते, त्यावेळेला मला लक्षातच नाही आलं की मी जेव्हा मसाले ॲड करत होते त्यावेळेला माझ्याकडून मोबाईलचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती बंद झाली होती. तर बघू शकता बटाट्याची आमटी झालेली आहे. यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट, ज्यामध्ये मी लाल तिखट घालून ठेवलेलं होतं, ते आपण ॲड करूयात. बघू शकता ही बटाट्याची आमटी तयार झालेली आहे आपली. यात घालूयात वरतून थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे आपली बटाट्याची आमटी जी आहे ती तयार झालेली आहे. बघू शकता एकदम छान झालेली आहे बटाट्याची आमटी. आता हिला आपण ठेवून देऊयात साईडला आणि वरईच्या पिठाच्या भाकरी बनवायला घेऊयात. वरईच्या पिठाच्या भाकरी बनवण्यासाठी मी असं गॅसवरती पातेलं ठेवून त्यात पाणी घेतलेले 2 चमचे वरईचं पीठ मी असं मिक्स करून घेत आहे गरम पाण्यामध्ये. त्यामुळे काय होईल की भाकरी जेव्हा वळतो आपण त्यावेळेला त्या छान व्यवस्थित वळल्या जातील, कडक राहणार नाहीत. बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला वरईच्या पिठाला आणि वरईचं पीठ जेव्हा मी करून घेतलं त्यामध्ये मी थोडंसं साबूसुद्धा ॲड केलं होतं, पांढरा छोटा साबू. तर बघू शकता त्याच्यामुळे पीठ एकदम छान आणि एकदम बारीक येतं. तर अशा प्रकारे झालेलं आहे. तर हे साईडला ठेवून देऊयात आपण आणि त्यामध्ये मी घेतलेलं आहे 1.5 वाटी वरईचं पीठ आणि हे जे आपण बनवून घेतलेलं आहे पिठाचं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. हे गरम असल्यामुळे थोडंसं जपूनच करा, कारण चमचानी पहिले करून घ्या. त्याचं थोडंसं रूम टेम्परेचरवरती आलं की मग त्यानंतर तुम्ही हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. बघू शकता हे गरम असल्यामुळे थोडं थोडं आपल्याला काळजीने करायचं आहे. बघू शकता जेव्हा ते थोडंसं रूम टेम्परेचरवरती येईल त्यावेळेला आपल्याला असं हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता त्यामध्ये मी जे साबू ॲड केला होता त्यामुळे थोडा चिकटपणा येतो त्याला. थोडं थोडं करून आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. पाण्यानेच आपल्याला हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं करूनच पाणी घाला. आणि या 1 वाटी वरईचं जे पीठ घेतलेलं आहे मी 1 ते 1.5 वाटी, त्यामध्ये साधारण चांगल्या 2 छोट्या आणि 1 मोठी भाकरी बनून तयार होते. बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित आपल्याला, आपण जसं कणिक मळून घेतो ना त्या प्रकारे आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. बघू शकता कणिक मळलेलं आहे मी. अशा प्रकारे वरईच्या पिठाचं भाकरीचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी त्याची एक छोटी भाकरी बनवून तयार केलेली आहे. गॅसवरती मी ठेवलेला आहे तवा आणि ही भाकरी आपण त्यात टाकून देऊयात. बघूयात व्यवस्थित आणि त्याला छान व्यवस्थित आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. बघू शकता आणि याला आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे.
याला जास्त मोठा गॅसची फ्लेम ठेवायची नाही आहे. गॅसची फ्लेम थोडी मीडियमच ठेवा आपण. साईडला तोपर्यंत मी वरईच्या पिठाच्या भाकरी बनवून घेत आहे, बघू शकता. ही वरईच्या पिठाची भाकरी इतकी छान टेस्टी आणि एकदम खुसखुशीत लागते. तुम्ही नक्की बनवून पहा. बघू शकता याला थोडं थोडं करून आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. फुल गॅस केला की जी भाकरी आहे ती करपायची शक्यता असते. बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र अशा वरईच्या पिठाच्या भाकरी होत आहेत. एकदम छान फुगत आहेत. बघू शकता किती छान अशी भाकरी बनून तयार झालेली आहे आपली. अशा प्रकारे मी दुसरीसुद्धा बनवून घेतलेली आहे. तिलाही आपण पाणी लावून घेऊयात. असं पलटून घेतलेलं आहे मी. बघू शकता किती छान एकदम अशा पांढऱ्या शुभ्र अशा वरईच्या पिठाच्या भाकरी होतात. साधारण दरवेळेला आपण उपवासाला वरई म्हणजे जे भगर आहे ती खातो आपण किंवा साबूची खिचडी, साबूचे वडे खातो. पण प्रत्येक वेळेला तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि नॉर्मल असं काहीतरी खावंसं वाटतं. तर त्यावेळेला तुम्ही हे जी वरईच्या पिठाची भाकरी आणि साबू जे आहे त्याचं मिक्स करून तुम्ही हे पीठ बनवून ठेवू शकता आणि त्याच्या भाकरी तुम्ही करून खाऊ शकता. ह्या इतक्या टेस्टी लागतात. बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित भाकरी मी सगळ्या छान करून घेतलेल्या आहेत. ही तिसरी जेव्हा भाकर बनवली ती थोडी मोठी झाली होती, बघू शकता. याला सुद्धा आपण आता छान व्यवस्थित पाणी लावून घेऊयात. इतक्या छान या बनवून तयार होतात. मंडळी तुम्ही नक्की बनवा. तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि दरवेळेला तोच तोच साबू खाऊन आपल्याला कंटाळा येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, नक्की घरी तयार करा आणि बघू शकता किती छान ह्या भाकरी बनवून तयार होतात. माझ्या घरच्यांना जेव्हाही असं काही असतं म्हणजे उपवास वगैरे पकडायचे असतात तर साबूपेक्षा आम्ही सगळं जास्त प्रेफर यालाच करतो. कारण हे व्यवस्थित खाण्यासारखं वाटतं. कारण प्रत्येक वेळेला शाबू खातो आपण तो फार तेलकट असा होऊन जातो किंवा शाबूचे वडे खातो तो फार तेलकट असे होऊन जातात, बरोबर. तर या प्रकारे आपण साधं सोपं जे आहे ते आपण खाऊ शकता. बघू शकता किती छान अशी वरईची भाकरी बनून तयार झालेली आहे, एकदम पांढरी शुभ्र. बघू शकता किती छान झालेली आहे ही. तिला आपण छान व्यवस्थित भाजून घेऊयात. एकदम छान भाजल्या जाते ही कमी गॅसवरती. छान एकदम अशा वरईच्या भाकरी बनून तयार होतात. साधारण 1.5 वाटीमध्ये माझ्या या 3 भाकरी अशा एकदम छान बनून तयार झालेल्या आहेत. बघू शकता किती छान पांढरी शुभ्र झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा महाशिवरात्रीचा बेत करू शकता. तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.